नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। मी सुवर्णा कट्टीमणी। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सध्या तरी विरोधकांची भूमिका स्वीकारणार, बैठकीमध्ये इंडिया आघाडीने दिली स्पष्टोक्ती। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे दिले संकेत, निकालाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका। सोलापूर शहर आणि परिसरात दररोज लागते पावसाची हजेरी, उकाड्याने त्रस्त नागरिकांना मिळतोय दिलासा। चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा तपास 4 दिवसात, पोलिसांची यशस्वी कामगिरी। भरतनाट्यमच्या माध्यमातून इंद्रभवन परिसरात करण्यात आली जनजागृती, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम यशस्वी। आता बातम्या विस्ताराने। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये यंदा विरोधकांची भूमिका स्वीकारणार असे संकेत देण्यात आले। नुकताच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। या निकालानंतर विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी पार पडली। यामध्ये तुर्तास सध्या तरी इंडिया आघाडी ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार असल्याची स्पष्टोक्ती यावेळी करण्यात आली। सध्या घेण्यात आलेला हा निर्णय सर्वानुमते घेतला असून पुन्हा योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे संकेत यावेळी देण्यात आले। भाजप सरकारला देशातील जनतेनं नाकारला आहे। अशा वेळी उर्वरित पक्षांना भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेवर अतूट विश्वास असलेले पक्ष आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाचे उद्दिष्ट आणि उद्देशाने कटिबद्ध असणाऱ्या पक्षांचं आम्ही स्वागतच करतो, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले। आता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना कोणती पदं दिली जातील यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकांच्या निकालाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपाची पिछाडी झाली असून याबाबतची जबाबदारी मी स्वीकारतो आणि आम्ही कुठे कमी पडलो ही कमतरता भरून काढण्यासाठी आगामी विधानसभेकरिता पूर्ण वेळ काम करायचं असल्याचं म्हणत मला आता सरकारमधून मुक्त करावं अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अर्थातच यामुळे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। दुसरीकडे फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांना तुर्तास थांबवण्यात येत आहे। भाजपाची महाराष्ट्रातील पिछेहाट ही एकट्याची जबाबदारी नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हटलं आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या जागा कमी होण्यामागे संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला असंही ते म्हणाले। तसंच मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्याचा आम्हाला फटका बसला असून मराठा आरक्षण कांद्याचा प्रश्न याबाबत विरोधकांनी केलेल्या प्रचाराला आम्ही उत्तर देऊ शकलो नसल्याचं फडणवीस म्हणाले। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 19 मंत्र्यांचा पराभव झालाय, फेल ठरली एक्झिट पोलची आकडेवारी। यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे आणि ती म्हणजे भाजपाच्या 19 मंत्र्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे। स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, RK सिंह, भारती पवार यांच्यासह मोदी सरकारमधील 19 मंत्र्यांना पराभूत व्हावं लागलं आहे। या पराभूत मंत्र्यांमध्ये 3 कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे। स्मृती इराणी यांचा अमेठीत पराभव झाला। अर्जुन मुंडा यांचा खुंटी मतदारसंघात काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी 1,49,000 मतांनी पराभव केला। बिहारच्या आरा मतदारसंघातून RK सिंह यांचा 45,000पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला, तर चंदौली येथून महेंद्रनाथ पांडे यांचा सपाचे बिरेंद्र सिंह यांनी पराभव केला आहे। तसंच उत्तर प्रदेशामध्ये साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप सिंह वर्मा, कौशल किशोर, राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी हे पराभूत झाले आहेत। महाराष्ट्रातून राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार यांना पराभवाचा धक्का बसला आहे। पश्चिम बंगालमधून राज्यमंत्री निसीथ प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांना देखील पराभूत व्हावं लागलं आहे। केरळमध्ये तिरुअनंतपुरम येथून राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा काँग्रेसचे शशी थरूर यांनी पराभव केलाय, तर केरळमध्ये व्ही मुरलीधरन, राजस्थानात कैलाश चौधरी, कर्नाटकात भगवंत खुबा, तामिळनाडूमध्ये यल मुरुगन, बिहारमधून
संजीव बाल्यान हे पराभूत झाले आहेत. त्यामुळं मोदी सरकारमधील 19 मंत्र्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. गेले 2 दिवस सायंकाळी सोलापूर शहर आणि परिसरात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे तापमानात घट दिसून येत आहे. जवळपास महिन्याभरापासून सातत्यानं तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर असल्यामुळं सोलापूरकर उकाड्यानं चांगलेच त्रस्त आणि हैराण झाले होते. अशातच मंगळवारी शहर आणि परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली. तेव्हापासून गेले 2 दिवस दररोज सायंकाळी शहर आणि परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे आता शहरवासियांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल झाला असून पुढील प्रवासही विनाअडथळा होत आहे. केरळसह तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांपर्यंत मान्सून पोहोचला असल्याची वार्ता आणि अंदाजामुळं तो येत्या काही दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट आहे. त्यामुळं सोलापूरकरांना पावसाची आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही हे निश्चित. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. खर्डी येथील पांडुरंग रोंगे पाटील यांनी प्रणितीताई आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी अनोख्या पद्धतीनं पांडुरंगाला साकड घातलं होतं. आपल्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्या पूर्ण होण्यासाठी अनेकदा आपण देवाकडं साकडं घालतो. परंतु हे साकडं विविध पद्धतीनं घातलं जातं. अशीच एक अनोखी पद्धत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावामध्ये दिसून आली. खर्डी गावचे रहिवासी पांडुरंग गिनाजी रोंगे पाटील यांनी सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय व्हावा यासाठी पांडुरंगा चरणी अनोख्या पद्धतीनं साकडं घातलं आणि ते म्हणजे स्वतःचे हातपाय बांधून पाण्यामध्ये 1 तास योगासन करत स्वतःला तरंगत ठेवत त्यांनी ही मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा पांडुरंगाच्या चरणी व्यक्त केली आहे. यावेळी पांडुरंग गिनाजी रोंगे पाटील यांनी विहिरीमध्ये स्वतःचे हातपाय बांधून घेतले आणि योगासनाद्वारे ते पाण्यावरती तरंगले. त्यांचं वजन 72 किलो असून जवळपास 1 तास त्यांनी पाण्यावर अनोख्या पद्धतीनं हे योगासन केलंय. सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय व्हावा यासाठी आपण या पद्धतीनं विठ्ठलाला साकडं घालत असून त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पांडुरंग रोंगे पाटील यांची ही मनोकामना पूर्ण झाल्याचं चित्रही दिसून आलं. त्याचं कारण म्हणजे सोलापुरातून प्रणिती शिंदे आणि माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं इंद्रभवन परिसरात भरतनाट्यमच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालय उद्यान येथे बुधवारी सकाळी 50 विविध प्रकारच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. तसंच सोलापूर महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम, माझी वसुंधरा अभियान,
श्री निंबा नृत्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त सायंकाळी 5 वाजता इंद्रभवन येथे श्री निंबा नृत्यालयाच्या वतीनं भरतनाट्यम पथनृत्याच्या माध्यमातून निसर्गातील पंचतत्वांना नृत्य मानवंदना, पर्यावरणासाठी झटणाऱ्या योद्ध्यांना नृत्यार्चना आणि प्लास्टिक पिशव्याविरुद्ध या नृत्यातून जागरूकता निर्माण करण्यात आली। यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे आणि मान्यवरांच्या हस्ते सहभाग घेतलेल्या कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात आलं। या कार्यक्रमास उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मनीष बिस्नूरकर, आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे लक्ष्मण दोनतुल, मालमत्ता विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर, कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, प्रशिक्षक श्रीनिवास काटवे आदी मान्यवर उपस्थित होते। सराईत गुन्हेगाराकडून चोरी करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा 4 दिवसात शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय। मंगळवार दिनांक 28 जून रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथून 2.5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती। याबाबतची तक्रार पांडुरंग खंडू हरणावळे यांनी बुधवारी म्हणजेच 29 जून रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। या घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या घटनास्थळावर विकी दशरथ गायकवाड याच्या मोबाईलचं लोकेशन आढळून आलं आणि अधिक चौकशी केली असता त्याचा मित्र अजय येशू जाधव, अनिल नागेश गायकवाड तसंच राहुल हे चौघे घटना घडत असताना त्या स्थळावर असल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी ट्रॅक्टर चोरी केल्याचं कबूल केलं आणि ट्रॅक्टरची विक्री करून येणाऱ्या पैशाचं समान वाटप करण्याचं ठरलं आहे असंही ते बोलले। चोरी केलेला हा ट्रॅक्टर आरोपीचा मित्र सोमशेखर अमोघ सिद्ध लोहार राहणार तडवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या गॅरेजमध्ये बदल करून विक्री करण्याच्या उद्देशानं ठेवल्याचं त्यांनी कबूल केलं। यावेळी सर्व आरोपींकडून 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश डिगोळे, पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव क्षीरसागर, सागर गायकवाड, दीपक साळुंके, सागर बोरामणीकर, जय भीम कांबळे यांनी पार पाडली। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आलं। गुरुवारी शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस विधिवत पद्धतीनं दुग्धाभिषेक करत त्यांचं पूजन करण्यात आलं। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, उपायुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं। तसंच यावेळी महामंडळ ट्रस्टच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, महामंडळ ट्रस्टचे राजन जाधव, पुरुषोत्तम बर्डे, सुनील रसाळे, विनोद भोसले, आबा भुईटे, माऊली पवार, गणेश डोंगरे, अंबादास शेळके, सुशील बंदपट्टे, आबा सावंत, विजय पुकाळे यांच्यासह महिला, युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही।